उद्या सुरक्षा यंत्रणांना देशव्यापी मॉक ड्रिल घेण्याचे आदेश. आपत्कालीन परिस्थितीला तोंड देण्यासाठी प्रशासन किती सज्ज आहे याची चाचणी घेण्यासाठी मॉक ड्रिल. भारत पाकिस्तान तणावासंदर्भात गृह मंत्रालयाचे निर्देश. पहलगाम हल्ल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी ॲक्शन मोडवर. मोदींची राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांच्यासोबत महत्वाची बैठक. बैठकीनंतर मोदींनी घेतली गृह सचिव गोविंद मोहन यांची भेट. इराणने भारत पाकिस्तानला संयम राखण्याचं आवाहन केलं. इराणच्या परराष्ट्र मंत्र्यांच्या पाकिस्तान दौऱ्यात संयमाचा सल्ला. स्थिती आणखी बिघडू देऊ नका, इराणच्या परराष्ट्र मंत्र्यांचं आवाहन. पहलगाम हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतीन यांचा पंतप्रधान नरेंद्र मोदींना फोन. रशियाकडून भारताला पूर्ण पाठिंबा जाहीर. भ्याड हल्ल्याचाही पुतीन यांच्याकडून निषेध. डीआरडीओकडून मल्टी इन्फ्लुएन्स ग्राउंड माईनची चाचणी यशस्वी. ही माईन समुद्राखालील शत्रूच्या जहाजांना लक्ष्य करण्यास सक्षम. भारतात पहिल्यांदाच स्वदेशी तंत्रज्ञानाचा वापर करून निर्मिती. भारत आणि पाकिस्तानच्या तणावाच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानकडून क्षेपणास्त्रांची चाचणी. 120 किलोमीटरवर मारा करणार फतेह क्षेपणास्त्र असल्याची माहिती. जमिनीवर 120 किलोमीटर अंतराचा मारा करणार फतेह क्षेपणास्त्र. बीएसएफकडून एका पाकिस्तानी घुसखोराला अटक. घुसखोर गुजरावालातील असून त्याच्याकडे काही पैसे आणि एक आयडी कार्ड मिळालं. बीएसएफ आणि पोलिसांकडून त्याची कसून चौकशी. चिनाब नदीच्या पाणी पातळीमध्ये वाढ होण्याची शक्यता. पोलिसांनी नदी परिसरातील लोकांना अलर्ट केलं. नदी खोऱ्यात न फिरण्याच्याही दिल्या सूचना. राहुल गांधी आज नरवाल कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेणार. पहलगाम हल्ल्यामध्ये नौदल अधिकारी विनय नरवाल यांचा झाला मृत्यू. मुंबईतील वेलेपार्ले रेल्वे स्थानकाबाहेर पायऱ्यांवर लावलेला पाकिस्तानी झेंडा काढणाऱ्यांवर कारवाई करा. भाजप नेते किरीट सोमय्या यांची तक्रार. अशाच नवनवीन आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी पोलीस माझा न्यूजच्या चॅनेलला सबस्क्राईब करा. आमचं फेसबुक, ट्विटर आणि इंस्टाग्राम पेज आहे ते सुद्धा फॉलो करा. तसंच अधिक माहितीसाठी पोलीस माझा न्यूजची वेबसाईट आहे www